पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरती 2025 महाराष्ट्र जेव्हापासून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी आली आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट येणार आहे की नाही येणार आहे। त्याचबरोबर पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची ही चौथी लिस्ट या ठिकाणी कधीपर्यंत येऊ शकते आणि त्याचबरोबर ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं असेल पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीमध्ये तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आणि कोणकोणत्या गोष्टीचं आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि ज्या पण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90% ह्या गटातील विद्यार्थ्यांचा चौथ्या लिस्टमध्ये होऊ शकते का सिलेक्शन याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला 10वी मध्ये किती पर्सेंटेज आणि तुम्ही कोणत्या डिव्हिजन मध्ये फॉर्म भरला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा। आता ज्या पण चौथ्या लिस्टचा जो कडाप आहे तर ह्या कमेंटच्या माध्यमातूनच आपल्याला कळणार आहे की अजूनही किती पर्सेंटेज वाले मुलं सध्याच्या कंडिशनला या ठिकाणी आहे उरलेले एक लक्षात ठेवा। तर हा अंदाज आपल्याला या ठिकाणी सरासरी या ठिकाणी भेटणार आहे। तर ज्यांना सुद्धा इमानदारीने तुम्हाला किती पर्सेंटेज आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला नक्की कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला सांगायचं आहे। तर पाहता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची जेव्हा तिसरी लिस्ट लागायची होती तेव्हा सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर तिसरी लिस्ट कधी लागणार आहे। तर मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास तुम्हाला ह्या तारखेला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर मी तुम्हाला तारीख सुद्धा सांगितली होती की 19 मे पर्यंत तुम्हाला पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची तिसरी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे म्हणून, आणि ते जवळपास 19 मेलाच लागले। आणि मी तुम्हाला असं सुद्धा सांगितलं होतं की जवळपास 5 वाजताच्या नंतर ते लिस्ट लागणार आहे। तर जवळपास 5:30 वाजताच्या आसपास जे पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची थर्ड लिस्ट या ठिकाणी आली होती। तर आपला जो अंदाज आहे या ठिकाणी सरासरी या ठिकाणी लागतो, कारण की 5 ते 6 वर्षाचा मला यामध्ये पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवक मध्ये चांगला अनुभव यामध्ये आहे एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना वाटत असेल की बा आता पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची सर चौथी लिस्ट येणार आहे की नाही येणार आणि कधीपर्यंत येणार आहे असे सुद्धा कमेंट होते। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकची चौथी लिस्ट या ठिकाणी 100% येणार आहे। तर त्यामुळे तुम्हाला टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही, एक लक्षात ठेवा, फक्त संयम तुम्हाला या ठिकाणी ठेवायचा आहे। आता ज्या पण विद्यार्थ्यांचं ह्या थर्ड लिस्टमध्ये पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकमध्ये सिलेक्शन झालं आहे तर त्या मुलांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलं आहे। 3 जून 2025 पर्यंत त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा। तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी जायचं आहे। ज्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून या ठिकाणी यायचं आहे, एक लक्षात ठेवा। आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होते आपल्या डिव्हिजनमध्येच होते। तुमचं जर सिलेक्शन पालघर डिव्हिजनमध्ये झालं असेल तर पालघर डिव्हिजनमध्येच आपल्याला बोलावलं जाते। आता तुमचं सिलेक्शन झालं पोस्ट ऑफिस ज्युडिस ग्रामीण डाक सेवकच्या थर्ड लिस्टमध्ये, तर आता बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की सर माझं सिलेक्शन झालं पण कुठं बोलावणार आहे। तर पहा तुम्हाला जे बोलावले जाणार आहे तर तुमच्या मोबाईलवर सर्वात अगोदर या ठिकाणी मेल येणार आहे, मेसेज येणार आहे। तुमचं जर त्या लिस्टमध्ये नाव असेल, तुमचा जर रोल नंबर त्या लिस्टमध्ये असेल, थर्ड लिस्टमध्ये थर्ड मेरिट लिस्टमध्ये तुमचं या ठिकाणी सिलेक्शन या ठिकाणी झालं असेल, लिस्टमध्ये नाव असेल तर तुमच्या मोबाईलवर डिपार्टमेंटकडून जे विद्यार्थी मित्रांनो टेक्स्ट मेसेज पाठवला जाते, त्याचबरोबर ईमेल आय डीवर तुम्हाला मेल पाठवला जाते। जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन नंबर त्या ठिकाणी टाकला तर मोबाईल नंबर झालं, ईमेल आय डी झालं, तर त्या ईमेल आय डीवर आणि त्या मोबाईल नंबरवर ते मेसेज टाकून देते डिपार्टमेंट पोस्ट ऑफिसचं की तुम्हाला ह्या वेळेस ह्या तारखेला ह्या तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यायचं आहे। तर तारीख त्यामध्ये दिलेली राहते आणि त्या तारखेला आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चाललं जावं लागतं, ठीक आहे। तर लवकरात लवकर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर समजा तुमचं लिस्टमध्ये नाव असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला मेसेज जरी नाही आला असेल, ईमेल जरी नाही आला असेल तरी सुद्धा डायरेक्ट चालले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी। कसं आहे कधी कधी काही प्रॉब्लेमच्यामुळे नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे आपल्याला मेसेज आणि ईमेल नाही येत, ठीक आहे। तर तुमचं जर लिस्टमध्ये नाव रोल नंबर जर असेल तर डायरेक्ट तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी चालले जा, ठीक आहे। तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी करून घ्यायचा आणि तुम्ही ह्या वेळेवर डॉक्युमेंट केलं तर तुम्हाला जॉईन त्या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि तुम्ही जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले नाही, तुम्ही जर समजा
3 तारखेनंतर तुम्ही त्या ठिकाणी गेले तर तुम्हाला जे डायरेक्ट घरी पाठवल्या जाणार आहे। एक लक्षात ठेवा, रिजेक्ट केलं तुम्हाला जाणार आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी तारीख दिली आहे तर त्या तारखेच्या अंदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी चालले जा। आता बरेच विद्यार्थी नवे असते की डॉक्युमेंट कोणकोणते न्यावं लागते, तर मी तुम्हाला सांगून देतो, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट लागणार आहे, 10वीचं मार्कशीट न्या, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट न्या, त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट असेल तर मार्कशीट न्या, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट असेल तर ते न्या। ठीक आहे, 12वीचं नेलंही नाही तरी चालते, असेल तर न्या सोबत। ठीक आहे, आणि त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यायचं आहे, त्याचबरोबर डोमेसियल न्यायचं आहे, फोटो तुम्हाला न्यायचे, 10 फोटो आपल्याला सोबत न्यायचे, आणि त्याचबरोबर तुम्हाला जे मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा न्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही तालुक्यातले असाल, तुम्ही समजा या ठिकाणी पालघर जिल्ह्यातले आहे किंवा तुम्ही रायगड जिल्ह्यातले आहे, तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जे या ठिकाणी तुम्ही जर गावातून बिलॉंग करत असाल तर गावापासून जो आपला तालुका आहे तर त्या तालुक्याच्या ठिकाणी सरकारी दवाखाना असते, सरकारी दवाखान्यामध्ये आपल्याला जावं लागतं, आणि त्याला म्हणत आहे डॉक्टर, तिथले जे मोठे डॉक्टर असते तर त्यांना म्हणायचं की माझं सिलेक्शन पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये झालं आहे आणि मला मेडिकल सर्टिफिकेट या ठिकाणी पाहिजे, तर ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट देऊन देते, आणि हे सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी जावं लागतं। ठीक आहे, तर मेन यामध्ये असते की 10वीचं मार्कशीट पाहिजे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पाहिजे, हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी। तर एवढं या ठिकाणी आपल्याला लक्ष ठेवायचं। आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची 4थी लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, तर मी तुम्हाला आता क्लिअर सांगून देतो, आता सध्याच्या कंडिशनला मुलांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे, तर ते जवळपास 3 जूनपर्यंत या ठिकाणी चालणार आहे। 3 जून नंतर जर आपण पाहिलं तर जवळपास तुम्हाला या ठिकाणी 10 जून ते 15 जूनच्या आसपास या ठिकाणी पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकची 4थी लिस्ट या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण की वेळोवेळी अपडेट, वेळोवेळी माहिती मी तुम्हाला पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवक बद्दल देत राहणार आहे। आता ज्या पण विद्यार्थ्यांना 60%, 70%, 80%, 90%, तर अशा गटातील सुद्धा काही विद्यार्थ्यांचं ह्या 4थ्या लिस्टमध्ये या ठिकाणी काही डिव्हिजनमध्ये होऊ शकते सिलेक्शन। मग ते तुम्ही PWD कॅटेगरीचे असू शकता, किंवा तुम्ही ST कॅटेगरीचे असू शकता, किंवा ओपन कॅटेगरीचे असू शकता, SC कॅटेगरीचे असू शकता, EWS कॅटेगरीचे असू शकता, तर ह्यापैकी कोणत्याही कॅटेगरीचे असू शकता। म्हणजे असे माझं जे मत आहे की बा सर्व डिव्हिजन तर नाही जाणार एवढं की 60%, 70%, 80%, 90%, पण काही डिव्हिजन असं असणार आहे की ज्या ठिकाणी बा खऱ्या अर्थानं अर्ज वगैरे नाही आले असेल। ठीक आहे, आणि ज्या ठिकाणी अर्ज आले असेल आणि त्या ठिकाणी मुलांचं सिलेक्शन झालं आहे जास्त पर्सेंटेजवाले, आणि त्या ठिकाणी कमी पर्सेंटेजवाले मुलं राहिले, तर अशा कंडिशनमध्ये त्या मुलांचं सिलेक्शन होणार आहे। आणि याच्या अगोदर असं काही झालेलं आहे, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा कट ऑफ कमी गेलेला आहे। तुम्ही याच्या अगोदर पाहिजे गोवा डिव्हिजनचा जवळपास 45वर फक्त ST कॅटेगरीचा कट ऑफ लागला होता 45%वर, आणि त्याचबरोबर ओपन कॅटेगरीचा 60वर झाला, त्याचबरोबर OBC कॅटेगरीचा 60वर कट ऑफ त्यावेळेस गेला होता, तर खूप कमी त्या ठिकाणी कट ऑफ गेला होता, म्हणजे सांगायचं एवढेच 50-60% विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी सिलेक्शन झालं। तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे। पहिली गोष्ट यामध्ये पहा, पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये मेन म्हणजे यामध्ये पेपर नाही आहे, त्याचबरोबर आपलं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। किती काही झालं तर पगारसुद्धा 12,000 ते 29,000पर्यंत भेटून राहिली। तर यामध्ये जर समजा आपण फक्त वाट पाहिली आणि आपलं जर सिलेक्शन होत असेल तर चांगली गोष्ट आहे, नाही तर बाकीच्या जर वॅकन्सी भरतीमध्ये जर पाहिलं तर बरेच काही त्या ठिकाणी पेपर वगैरे असते, त्याचबरोबर ग्राउंड वगैरे झालं, मेडिकल झालं, आणि हे सर्व झाल्यानंतर आपलं त्यामध्ये सिलेक्शन होत असते, एक लक्षात ठेवा। तर पोस्ट ऑफिसमध्ये तसं नाही आहे, यामध्ये आपला पेपर घेतला जात नाही ना, आपल्या यामध्ये ग्राउंड नाही घेत ना मेडिकल नाही घेत, एक लक्षात ठेवा। डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होते 10वीच्या पर्सेंटेजवर। ठीक आहे, तर एकदम नॉर्मल गोष्ट आहे। पोस्ट ऑफिस GDS ग्रामीण डाक सेवकमध्ये फक्त लिस्टमध्ये नाव आलं म्हणजे आपण सिलेक्शन झालेलं राहते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर संयम तुम्हाला ठेवायचा आहे, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय